मी माननीय शिंदे साहेबांना भेटायला नव्हतो आलो, मी माननीय श्रीकांतजीला भेटायला आलो होतो. त्यांची वेळ घेतली श्रीकांत शिंदे साहेबांची. मराठवाड्यातले काही राजकीय विषय होते, संघटनात्मक विषय होते, त्या विषयावरती चर्चा मला करणं होती. अनेक लोकांनी, आमच्यातल्या काही लोकांनी निवडणूक लढवली होती. त्यातले अनिल दादा जगताप यांनी बिडवून लढवली. असे अनेक लोक आहेत जे बाजूला गेलेले होते या निवडणुकीमध्ये. त्या संदर्भाने चर्चा करायची मी त्यांच्याकडे आलो होतो आणि माननीय श्रीकांतजीशी चर्चा झाली आणि अनेकशा माननीय साहेबांच्या तब्येतीविषयी सुद्धा विचारपूस केली. सध्या ते आराम करत आहेत, रेस्ट घेत आहेत, त्यामुळं त्यांची काही भेट होऊ शकते. तर याआधी महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री होतात, त्यानंतर आपला 2019चा पराभव झाला, आता पुन्हा निवडून आलेला आहे, त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी यासाठी नाही, मुळीच तो विषय नाही. मी तुम्हाला सांगितला ना, आज फक्त मराठवाड्यातल्या संघटनात्मक बाबीवरती चर्चा करण्यासाठी मी श्रीकांतजी यांची वेळ घेतली होती आणि त्याप्रमाणे मी त्यांच्याशी बोललेलो आहे. सर, आपण बघतोय की आतापर्यंत जालन्यात जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व जात होतं मंत्रिमंडळात. यावेळी मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला शिवसेनेकडे नेतृत्व मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे का? आणि एकूणच ज्येष्ठता तुमची बघता तुमचा दावा अधिक प्रबळ ठरू शकतो असं तुम्हाला वाटतंय का? नाही, बघा, मंत्री कोणाला व्हावं वाटत नाही. मला असं वाटतं की हा विषय सर्वतः पक्ष नेतृत्वाचा आहे आणि पक्ष नेतृत्व त्यावर विचार करेल. त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा आज झालेली नाही. संघटन पातळीवरची चर्चा झालेली आहे, तेवढाच एक विषय होता, बाकी हा विषय नव्हता आमच्या चर्चा. सर, आपण बघतोय आता मंत्री पदा ज्यांना द्यायची आहे त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट कार्ड अमित शहा यांनी मागितले असल्याचं कळतंय. शिवसेने असेल तसं मला त्यातली काही कल्पना नाही. थँक्यू, धन्यवाद. गावाला गेलेले आहेत, शिरसाट बोलतात काहीतरी वेगळं होणार आहे, काय नेमका झटका? नाही, मला त्याबद्दल काही नाही. धन्यवाद, थँक्यू.